पुण्यातील हिंजवडीमध्ये पाहणी करताना अजित पवार भडकल्याचं पाहायला मिळालं। ओढ्यावरच्या अनधिकृत बांधकामावरून अजित पवारांनी संताप व्यक्त केला। सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना दादांनी झापलं। ओढ्यावरच्या भाजी मंडईनं अजित पवारांनी संताप झाल्याचं म्हटलं। मला पुढच्या आठवड्यात काय काय झालं त्याचा रिपोर्ट पाहिजे। म्हणजे आता एकमेकांवर टोलवाटोली बंद करायचं। विभागीय आयुक्त पण बघतील, मी बघेन। कलेक्टरनी कलेक्टरांची कामं करायची, सीओनी सीओची करायची, मसेचे करतील, तू तुझं करायचं। मी मला कशी मदत करता त्याच्यावर मी ठरली। आम्ही मदत करतो। मी सहकार्य केलं तर मी तुम्हाला सहकार्य करेन, हा माझा सगळ्या अधिकाऱ्यांचा देखील शब्द आहे। पण आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर इथं काम करावं लागणार आहे। PMID हँडओव्हर करा, शिफ्ट लेन रस्ता होईल। सांगतो मी तुम्हाला, आत्ताच सांगतोय, पठाण तुम्ही आणि हे तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। तुषार, काय नेमकं या पाहणी दौऱ्यादरम्यान घडलं होतं ज्यामुळे अजितदादा असे संतापलेले पाहायला मिळाले? सर्वात महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर ते म्हणजे हिंजवडी। ही हिंजवडी गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांवरती सर्वात जास्त चर्चेत आली, कारण IT पार्क म्हणून ओळख असणाऱ्या या हिंजवडीची ओळख ही गेल्या काही दिवसांमध्ये वॉटर पार्क अशी होताना पाहायला मिळत होती। आणि याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे खरं तर आज पाहणी दौऱ्यासाठी आले होते आणि ते यावेळेस पाहणी दौऱ्या करण्यासाठी आले। त्यांनी विविध ठिकाणी पाहणी केली। विशेष म्हणजे त्यांनी हिंजवडी लगत असणाऱ्या मान ग्रामपंचायतच्या हद्दीतही पाहणी केली आणि मान ग्रामपंचायतच्या हद्दीत पाहणी करत असताना त्यांनी ओढ्यावर बांधण्यात येत असलेल्या भाजी मंडईची पाहणी केली आणि अक्षरशः अजित पवारांचा राग खरं तर अनावर झाला आणि तेथे असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना खरं तर अजित पवारांनी खडसावलं आणि त्यावेळेस ग्रामविकास अधिकारी असतील, सरपंच असेल, त्यांनाही खडसावलं। त्यांच्या समवेत इतर जे महत्वाचे अधिकारी आहेत त्यांना बैठक घेऊन यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा असं सांगितलं आणि कोणताही ओढा असेल, कोणताही नाला असेल तो बुजवला जाणार नाही याची खबरदारी घ्या, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। आणि त्यातच अजित पवारांनी जे काही सूचना दिल्या, जे काही बोललेत, त्यातून कशा पद्धतीने पुढे कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी तुषार। कलेक्टरनी कलेक्टरांची कामं करायची, सीओनी सीओ